रिप्रोडक्शन आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, गॅमेटचं फॉर्मेशन होतं. म्हणजे सेक्स सेल एकत्र येतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, किंवा मेल सेक्स सेल आणि फिमेल सेक्स सेल एकत्र येतात आणि फर्टिलायझेशन होतं, झायगोट तयार होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, रिप्रोडक्शन तर म्हणतो, परंतु सेक्शुअल रिप्रोडक्शन, कारण सेक्स सेलचं फ्युजन त्या ठिकाणी होतं. फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट, इट इज कॉल्ड सेक्शुअल रिप्रोडक्शन. मेल गॅमेट कोण असतात तर स्पर्म, फिमेल गॅमेट कोण असतात तर oocyte किंवा एग, ज्यांना आपण म्हणतो की ओम पण त्याला म्हणत असतो. प्लांटमध्ये सुद्धा मेल गॅमेट असतात, त्यांना आपण पोलन ग्रेन असं म्हणतो, आणि फिमेल गॅमेटला आपण त्याच ठिकाणी सुद्धा oocyte किंवा काय म्हणतो, एग असं म्हणत असतो. ठीक आहे, तर प्लांटमध्ये सुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि ॲनिमलमध्ये सुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं, परंतु प्लांटमध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा होत असतं. ठीक आहे, तर प्लांटमध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं, ज्या ठिकाणी गॅमेटचं फॉर्मेशन नसतं, विदाऊट फॉर्मेशन ऑफ गॅमेट. ठीक आहे, बिना गॅमेटचं फॉर्मेशनचं सुद्धा काय होतं, रिप्रोडक्शन होतं, त्याला आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. त्याचे उदाहरणं जर कधी सांगायचं झालं तर बायनरी फिजन आहे, बरोबर नाही, फ्रॅगमेंटेशन आहे, स्पोर फॉर्मेशन आहे, बडिंग आहे. ठीक आहे, तर हे सर्व काय त्याचे एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे उदाहरणं आहेत.